विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण आपल्या BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी असलेली बनगरवाडी ही कादंबरी अभ्यासत आहोत. यापूर्वीच्या तासिकेमधून आपण कारभारी आणि राजाराम मास्तर यामध्ये जो प्रारंभिक संवाद झालेला आहे, जी चर्चा झालेली आहे, याचा थोडक्यात विचार या ठिकाणी केलेला आहे. मास्तर आणि कारभारी यांच्यामधील जो संवाद आहे, जे बोलणं आहे, या बोलण्यातून राजाराम मास्तरांना थोडासा दिलासा, आनंद मिळालेला आहे. हे गाव आपणास नक्कीच मदत करेल अशी एक आशा राजाराम मास्तरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. कारभाऱ्यांचं प्रेमळ बोलणं पाहून त्यांनी केलेली वास्तविक चौकशी पाहून त्यांना समाधान वाटलेलं आहे आणि मला जेवणासाठी पाणी मिळेल का अशी विचारपूस त्यांनी कारभाऱ्याकडे केलेली आहे. त्यावेळेस कारभारी जे आहेत, जे आपले विचार बोलून दाखवतात, अगदी छोट्याशा शब्दामधून, एका वाक्यामधून बनगरवाडीचं संपूर्ण जीवनपटच त्यांनी उभा केलेला दिसून येतो आहे. ते काय म्हणतात पहा. म्हातारा म्हणाला, पाण्याची वरड आहे का वाडीला? तर येथे पाण्याची कमतरता या ठिकाणी असल्याची जाणीव त्यांनी या ठिकाणी प्रथम दर्शनीच करून दिलेलं आहे. म्हणजे बनगरवाडी हे जे गाव आहे, हे बनगरवाडी हे गाव तितकंसं सधन असलेलं दिसून येत नाही किंवा सुपीक जमीन त्या ठिकाणी नाही. डोंगराळ भाग असल्याचं वर्ण यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि पाण्याची कमतरता या वाडीला आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि उन्हाळ्यात फार वाळवण होतं, एक हेळ आहे त्या तिकडं बघ. आणि ते सांगतात मास्तरांना की या ठिकाणी पाण्याची थोडीशी कमतरता आहेच आणि उन्हाळ्यात तर फारच या ठिकाणी जे आहे वाळवण होते, म्हणजे हाल होतात. थोडंसं मुबलक पाणी या वाडीमध्ये नाही. एक हेळ आहे, म्हणजे एक आड वगैरे त्या ठिकाणी असेल, तो त्या ठिकाणी आहे. आणि संपूर्ण वाडी जी आहे ही बनगरवाडी या हेळमधलंच पाणी घेते असं या ठिकाणी ते सूचकपणे सांगतात. मी गल्लीतून समोर पाहिले, गावाबाहेर दगड चुन्याने बांधलेला हेळ दिसला. आणि त्यांनी पुढे वर्णन केलेलं आहे की जो इशारा कारभाऱ्यांनी केलेला होता किंवा जे दिशेकडे त्यांनी बोट दाखवलेलं होतं, तिकडे जेव्हा मास्तर पाहतात तेव्हा त्यांना दिसलेलं आहे की मी गल्लीतून समोर पाहिल्यावर मला गावाबाहेर दगड चुन्याने बांधलेला एक हेळ तिथे दिसलेला आहे. ते पाहिल्यानंतर ते कारभारी म्हणतात, आमच्या धनगराचं पाणी चालत असेल तर बघ देतो. ते या ठिकाणी एक समाजचित्रण थोडक्यात या शब्दातून आपणास दिसून येते की आम्ही धनगर आहोत आणि आमच्या धनगराचं पाणी तुला जर चालत असेल तर मी तुला या ठिकाणी पाणी देतो, तुझी जेवणाची व्यवस्था करतो, पाण्याची व्यवस्था करतो, असं कारभारी मास्तरांना म्हणतात. मी म्हणालो, न चालायला काय झालं, पण तांब्या मिळाला तर मी घेऊन येईल. आणि त्या ठिकाणी म्हणतात की मला न चालायला काय झालं, धनगर असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, पाणी हे जातभेद या ठिकाणी पाहत नाही. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहे. तुम्ही धनगर जरी असाल तरी मला मात्र या ठिकाणी पाणी चालतं, मला काही त्या ठिकाणी अडचण नाही. जर मला एखादा तांब्या मिळाला तर मी स्वतःच तिथून पाणी घेऊन येईल असं मास्तर कारभाऱ्यांना म्हणतात. पण म्हाताऱ्याने तिथे उभ्या राहिल्याच हाक मारली, अगं ये अंजे, पाण्याचा तांब्या आण भरून मास्तराला. आणि त्या ठिकाणी कारभारी खरोखरच अतिशय प्रेमळ स्वभावाचे आहे. तहान लागलेली आहे असं मास्तरांनी म्हटल्याबरोबर त्यांनी त्यांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे. स्वतः मास्तर म्हणतात की मी पाणी घेऊन येतो जाऊन, मला फक्त तांब्या द्या. पण कारभारी जे आहेत अतिशय प्रेमळ स्वरूपाचे आहेत आणि ते म्हणतात, त्यांची अंजे हे नाव दिलेलं आहे, म्हणजे अंशू नावाची त्यांची मुलगी आहे. त्या मुलीला त्याने तिथे उभारूनच मोठ्याने आवाज दिलेला आहे आणि म्हणतात की अंजे, एक पाण्याचा तांब्या भरून तू घेऊन ये, मास्तराला पाणी हवं आहे. अशा स्वरूपाचा आवाज त्यांनी आपल्या मुलीला दिलेला आहे. लांब गल्लीतून एका घरातून कोणीशे बाई माणूस डोकावले. म्हाताऱ्याने परत ओरडून तेच सांगितले आणि मग आम्ही दोघेही शाळेपाशी आलो. तालुक्याच्या मास्तराने माझ्यापाशी चावी दिली होती. ते म्हणाले होते, चार्ज देण्यासारखं काही काम नाही, पोरच नाहीत तिथं तर शाळा कसली, ही चावी घेऊन जा आणि चार्ज दिला म्हणून मी रिपोर्ट करतो. आता एक थोडीशी पार्श्वभूमी म्हणून एक थोडासा भाग इथे आलेला आहे की मास्तराने
त्यांच्या मुलीला मास्तराने कारभाऱ्याला पाण्याबद्दल सांगितल्यानंतर कारभाऱ्याने त्यांच्या मुलीला मास्तरासाठी पाणी आणण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्या पारापासून शाळेकडे कारभारी आणि मास्तर निघालेले आहेत. आणि मास्तरांना जाणीव झालेली आहे की मी ज्या शिक्षकाकडून म्हणजे माझे जे वरिष्ठ होते किंवा ज्यांनी मला चार्ज घेण्यासाठी सांगितलेलं होतं त्यांनी मला या शाळेची चावी दिलेली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की चार्ज देण्यासारखं तिथं काही नाही, म्हणजे काय अनमोल अशा स्वरूपाच्या तिथे काही महत्त्वपूर्ण वस्तू नाहीत, कारण तिथे मुलंच नाही त्या शाळेमध्ये. तर ती शाळा कसली? पण तू आता त्या ठिकाणी जात आहेस तर तू काय कर, शाळेमध्ये जा आणि तुला मी चार्ज दिला आहे अशी मी या ठिकाणी नोंद करतो, असं या पूर्वीच्या बनगरवाडी येथील शाळा मास्तरांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. कारण ज्यांच्याकडून हे चार्ज घेऊन येथे रुजू होण्यासाठी येतात हे मास्तर, तेथील शिक्षकाने तालुक्याच्या मास्तरांनी त्यांच्याशीच बातचीत केलेली होती. त्या बातचीतीचं वर्णन किंवा त्यांच्या दोघांमधील संवादाचं वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मास्तराच्या स्वगताच्या माध्यमातून ते या ठिकाणी व्यक्त झालेलं दिसून येतं. कुलूप काढून मी शाळा उघडली, कुबट भपकारा आला, खालची उंच सकल जमीन उखणली होती. तर या ठिकाणी जेव्हा त्या तालुक्यातील मास्तराने यांच्याकडे जी चावी दिलेली आहे ती चावीने त्यांनी कुलूप काढलेलं आहे. आणि कुलूप काढल्यानंतर जेव्हा मी ती शाळा उघडली तेव्हा त्या एक वेगळा कुबट अशा स्वरूपाचा भपकारा म्हणजे एक वास तिथे आलेला आहे. आणि जेव्हा त्याने दूरपर्यंत त्या शाळेची जमीन पाहिलेली आहे तेव्हा मात्र ती जमीन उखणलेली होती, ती व्यवस्थित नव्हती. मग धूळ असेल, त्या धुळीने आणि चिमण्याच्या पांढऱ्या विष्ठेने ती भरून गेलेली होती. ती अजून शाळा आहे किंवा जिथे शाळा भरत होती अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे तिथे घाण साचलेली होती, चिमण्याने त्या ठिकाणी विष्ठा केली होती, म्हणजे आणि जमीनही उखणलेली होती. म्हणजे सर्व त्या शाळेमध्ये अस्वच्छ स्वरूपाचे असं वातावरण होतं. हे त्यांनी सर्वप्रथम मास्तरांनी पाहिलेलं आहे. खांद्यावरचे घोंगडे काढून म्हाताऱ्याने त्यानेच तो कचरा लोटला, तो आम्हा दोघांच्याही अंगावर आला, त्या खाटाने मला ठसका लागला. मग हे कारभारी जे आहेत ते पुढे जातात, पुढे जाऊन त्यांच्या हातामध्ये खांद्यावर जे घोंगडं होतं ते घोंगडं हातामध्ये घेतात आणि त्या घोंगड्यानेच जे काही आजूबाजूला त्या शाळेतील जमिनीवर जो धूळ साचलेली आहे, जो कचरा साचलेला आहे तो त्याने घोंगड्यानेच दूर केलेला आहे. आणि त्याची धूळ जेव्हा या दोघांच्याही अंगावर आलेली आहे, कारण ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे कारभाऱ्यांना त्या धुळीची सवय आहे, त्यांना तितकंच काही वाटलं नाही. परंतु मास्तर हे सर्वप्रथम या रूममध्ये आल्यामुळे त्यांना त्याचा वासही आलेला आहे, ते घाणही नजरेस पडलेली आहे. आणि इतकंच नाही तर घोंगड्याने जो धुराळा उडालेला आहे, तो कचरा जो त्यांच्या अंगावर आलेला आहे त्यामुळे त्यांना ठसका लागलेला आहे, खोकला आलेला आहे. थोडीशी जागा स्वच्छ झाल्यावर त्यावर म्हाताऱ्याने घोंगडे टाकले, अंथरले नाही तसेच आपले टाकले आणि म्हटले बस. आणि या ठिकाणी म्हाताऱ्याने ती थोडीशी जागा स्वच्छ केलेली आहे. मग तसंच त्या ठिकाणी घोंगडं जे त्याच्या हातामध्ये होतं, जे कारभारी आहेत त्या कारभारीने घोंगडा अंथरलेलं नाही, म्हणजे जसं आहे तसं जमिनीवर ठेवलेलं आहे. आणि त्या मास्तरांना म्हणतात की बस, कारण दोघांच्या वयामध्ये बरंच असं अंतर आहे. कारण कारभारी हे वयाने अतिशय जास्तीचे आहेत, म्हणजे ते वृद्ध आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आणि राजाराम मास्तर हे वयाने कमी आहेत, म्हणून मास्तर जरी असले तरी एकेरी शब्दामध्ये मास्तरांशी संवाद साधताना दिसून येतात. घोंगडे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर बस अशी सूचना किंवा बस असं त्या ठिकाणी एक अधिकारवाणीने कारभारी मास्तरांना बोलताना दिसून येतात. आणि मग हात खाली टेकून तोही बसला, काठी बाजूला आडवी ठेवीत म्हणाला, हां सोड भाकरी, पाणी आणील आता पोरगी. आणि म्हणतात की आता ते कारभारी म्हणतायत त्यांना की आता तू काय कर, जेवायला सुरुवात कर, बस येते, तू जेवणासाठी सुरुवात कर, तुला पाणी या ठिकाणी माझी मुलगी आणून देईल, आता तू जेवणासाठी करू शकतोस असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आणि असं म्हटल्यानंतर स्वतः शाळा मास्तर जे आहे ते शाळा मास्तर त्यांच्यासोबत आणलेली जी शिदोरी आहे, जी भाकरी आहे ती पिशवी हातामध्ये घेतात आणि जेवणासाठी सुरुवात करतात. त्याचंही वर्णन इथे केलेलं आहे. मी पिशवी घेतली,
जुन्या धोत्राच्या फडक्यात बांधलेल्या भाकरी सोडल्या आणि त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही ही जेवण करता का, अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, त्यांना विचारलेला आहे. त्यावेळेस कारभारी म्हणतात, आपला सुरकुतला चेहरा हसरा करून म्हातारा म्हणाला, आम्ही आता पातूर राहतो होय, 2 बार होऊन 3रा वखत आला खातो. एक संस्कार म्हणून, संस्काराचा भाग म्हणून हे जे राजाराम मास्तर आहेत जेव्हा स्वतः जेवणासाठी सुरुवात करणार होते तेव्हा ते कारभाऱ्याला म्हणतात की बाबा तुम्ही माझ्यासोबत जेवण करता का. तर त्यावेळेस कारभारी जे आहे ते हसलेले आहेत आणि ते म्हणतात की आतापर्यंत आम्ही थोडेच उपाशी राहिलेलो आहोत, आज आत्तापर्यंत आमचं 2 वेळा जेवण झालेलं आहे आणि 3ऱ्या वेळी जेवणाची आमची आता वेळ होती आहे, म्हणून तू काही काळजी करू नको, मी काही जेवणार नाही, तू मात्र जेवणासाठी सुरुवात कर, असं या ठिकाणी कारभारी राजाराम मास्तरांना म्हणतात. एकंदरीत विद्यार्थी मित्र हो, या प्रथम भेटीमधून जेव्हा कारभारी आणि येथील शाळा मास्तर यांचा संवाद होतो आहे त्यातून राजाराम मास्तर यांना कारभाऱ्यांचा स्वभाव कशा स्वरूपाचा प्रेमळ आहे याची जाणीव झालेली आहे. आणि असेच गावकरी जर आपणास मदत करतील तर आपण या गावामध्ये एक शिक्षक म्हणून रुजू झालो आहोत आणि आपलं शिकवण्याचं काम आहे ते चांगल्या पद्धतीने करू, अशी एक मनामध्ये त्यांच्या भावना निर्माण झालेली आहे. सकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. व्यंकटेश माडगूळकर यांनी या संबंधीची सविस्तर चर्चा या कादंबरीमधून केलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. उर्वरित भाग पुढील तासिकेत पाहूयात. धन्यवाद.